महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। 9 ऑगस्ट 2026 रोजी नांदेडमध्ये जे उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा निघणार आहे, त्या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सर्व 59 जातीच्या बांधवांनी, उपासक उपासिकांनी सहभागी व्हावं। अगदी शांततेमध्ये हा महामोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून हा मोर्चा राज्य सरकारच्या विरोधात आहे। सुप्रीम कोर्टाने जरी राज्य सरकारला त्यांच्यावर काही गोष्टी सोडल्या असतील की ज्या राज्यामध्ये म्हणजे आपल्या जर लागू करायचा विषय असेल ते राज्य सरकारने करावा, कंपल्सरी अशी कुठलीही गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टानं त्यांच्यावर लादलेली नाही। राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या 59 जातींच्या भावनेचा विचार लक्षात घेऊन हे उपवर्गीकरण विषय रद्द करावा आणि सर्व महाराष्ट्र हा शांततेत नांदावा, अशी एक भूमिका राज्य सरकारची असली पाहिजे। मातंग, महार, चांभार ज्या 59 जाती आहेत आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये एकदम बंधुभावनेनं नांदलेल्या सोबत आहेत आणि पुढे सुद्धा ह्या भाईचाराने बंधुभावनेनं राहतील, याच्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न असायला हवेत। कुणी कुणाचा विरोधक नाही, सर्व एकमेकाचे भाऊबंद आहेत। ही भावना आपल्या मनामध्ये आपण बाळगून आपण कोणत्याही जाती धर्माच्या विरोधामध्ये सुतोवाच करू नये, अर्वाच्य भाषेमध्ये कुणाला शिवीगाळ करू नये। हा शांततेमध्येच महामोर्चा झाला पाहिजे। कृती समितीने ठरवून दिलेल्याच घोषणा तिथं झाल्या पाहिजे आणि कुणी म्हणजे त्या महामोर्चामध्ये ढकलाढकलीचा जो प्रकार असेल तोही सुद्धा करू नये। अगदी शांततेमध्ये मोर्चा हा संपन्न झाला पाहिजे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, दक्षता घ्यावी आणि सर्व 59 जातीच्या सर्व बांधवांना, उपासक उपासिकांना मी या ठिकाणी नम्रतेचं आव्हान करतो, आपण लाखोच्या संख्येने या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं। या महामोर्चामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसैनानी आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, माजी न्यायमंत्री बडोले साहेब, घोलप साहेब, सुरेश माने साहेब ही मान्यवर मंडळी या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे। आपण सुद्धा सर्वांनी लाखोच्या संख्येनं या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं। सर्वांचं मंगल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.